आणि राजकीय घडामोडी अजित पवारांच्या निधनानंतर कमालीच्या वेगाने घडू लागल्या। या 2 दिवसात सातत्याने चर्चा होती की राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कोण करणार आणि अजित पवारांचा राजकीय वारसदार नेमका कोण असणार, याबद्दल बऱ्याच चर्चा झाल्या। अचानकपणे काल रात्री ही बातमी आली की सुनेत्रा पवार यांनी राज्याचं उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला होकार दिलाय। पण सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी संदर्भात त्यांच्या कुटुंबातले सर्वात वरिष्ठ व्यक्ती आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे अनभिज्ञ असल्याची माहिती आज सकाळी समोर आली। बारामती सोडण्याआधी शपथविधीसाठी बारामती सोडण्याआधी कुटुंबातल्या सदस्यांसोबत सुनेत्रा पवारांनी राजकीय चर्चा केली नसल्याचं बोललं गेलं। स्वतः शरद पवारांनी आज सकाळी एक बारामतीत पत्रकार परिषद घेतली आणि सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत आपल्याला कल्पना नसल्याचं जाहीरपणे सांगितलं। त्यामुळे पवार कुटुंबात या दुःखद प्रसंगी विसंवाद आहे का याची चर्चा रंगली। सोबतच या निर्णयावरती शरद पवार नाराज असल्याची कुजबुज रंगते। आज शपथविधी होत आहे। शपथविधीला पवार कुटुंबियांपैकी कोण कोण असणार? साहेब, आपण उपस्थित राहणार अशी बातमी येत आहे। आपण जाणार नाही, माहितीच नाही, आधी आहे का हे माहिती। आणि सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची आपल्याला कल्पना नसल्याचं शरद पवारांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं। त्यामुळे राजकारणामध्ये वेगवेगळी चर्चा सुद्धा रंगू लागली। सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या आधी बारामतीमध्ये मुंबईमध्ये ज्या ज्या घडामोडी घडल्या त्या सुद्धा अतिशय महत्त्वाच्या घडामोडी मानल्या जातात। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला होकार दिल्यानंतर काल रात्री 11च्या दरम्यान त्यांनी बारामती सोडलं आणि त्या मुंबईसाठी रवाना झाल्या। अजित पवारांच्या निधनाला 3च दिवस उलटले होते आणि काल रात्रीच सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा निर्णय घेतला, मुंबईच्या दिशेने कूच केलं। यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र जय पवार होते। आज सकाळी शरद पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी काय सांगितलं तर आजच्या शपथविधीची त्यांना कल्पनाच नाहीये। त्यामुळे सगळ्या प्रसंगामध्ये पवार कुटुंबात सगळं काही आलबेल नाही का याची चर्चा सुरू झाली आहे। शरद पवारांची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर पार्थ पवार हे गोविंद बागेत पोहोचले आणि तिथे त्यांनी शरद पवारांची भेट घेतली। सुप्रिया सुळेंसोबत सुद्धा चर्चा केली। तब्बल 1.5 तास पार्थ पवार गोविंद बागेत होते। त्यानंतर दुपारी रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले। एकीकडे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची तयारी करत होत्या तर दुसरीकडे सुप्रिया सुळे काटेवाडीतल्या अजित पवारांच्या निवासस्थानी पोहोचल्या। तिथे त्यांनी अजित पवारांच्या मातोश्री आशाताईंची भेट घेतली आणि 20 मिनिटं चर्चा केल्यानंतर सुप्रिया सुळे उद्या सादर होणाऱ्या बजेटसाठी दिल्लीला रवाना झाल्या। दरम्यान संध्याकाळी शपथविधी पार पडताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीच्या दिशेने निघालेल्या आहेत आणि अजित पवारांचे दशक्रिया विधी पूर्ण होईपर्यंत त्या बारामतीतच थांबतील अशी माहिती आहे। आणि अजित पवारांच्या निधनाला जेमतेम 3 ते 4 दिवस झालेले असताना वेगानं घडामोडी घडल्या। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि या घडामोडींवरनं म्हणजे खरंच राजकीयदृष्ट्या इतकी घाई करण्याची गरज होती का या मुद्द्यावरनं विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात आणि केवळ विरोधकच नाही तर सत्ताधारी असलेल्या शिवसेनेनं सुद्धा काय म्हटलंय तेही आपण पाहूया। अजितदादा गेल्यानंतर राजकारणामध्ये इतकी मोठी घडामोड होईल असं वाटलं नव्हतं। निश्चित काही कालावधी जाईल, त्याच्यानंतर या घडामोडी होणं साहजिक होतं। राजकारणामध्ये जे कालच्या ह्या घडामोडी ज्या पाहिल्या 2 दिवसातल्या, तर याच्यामुळं असं वाटतं माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्व आहे। राजकारणामध्ये खुर्ची जिंकलेली, सार्वजनिक जीवनामध्ये खुर्ची जिंकली, माणूस हरला हे एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। म्हणून ह्या सर्वसामान्य माणसाला ह्या गोष्टी भावत नाहीत। आता ह्या राष्ट्रीय नेत्यांनी हा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा निर्णय आहे। त्यांच्याकडे त्यांचा पक्ष सत्तेमध्ये सहभागी होता आणि शेवटी हा निर्णय अमित शहा घेणार आहे। अमित शहाने निर्णय घेतला असेल। हे दोन व्यक्ती स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा इंटरेस्ट
त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या राजकीय स्थितीत जाऊ शकतात. पण हे दोन अतिशय व्यावसायिक पद्धतीने राजकारण करणारे लोक आहेत. त्यामुळे यांच्या इंटरेस्टचाच माणूस त्या खुर्चीवर असावा असं यांचं मत सगळीकडे असतं. आणि आता राजकीय दृष्ट्या पवारांचं कुटुंब म्हणा, म्हणजे अजित पवारांचं कुटुंब म्हणा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस एक प्रकारे एक